गडचिरोली आणि आपल्या जिल्ह्यातील सर्व केंद्रांचे आलेले श्री दत्तभक्त उपासक बंधू आणि भगिनी, आज आपल्या सर्व केंद्रांचा मिळून श्री गुरु पौर्णिमेचा उत्सव आपण साजरा करतो. गुरु हे तत्व आहे, गुरु कोणी व्यक्ती नसते असं मी मागे आपल्याला सांगितलं होतं, आजही सांगतो. गुरुचं पूजन म्हणजे गुरूंनी आपल्यामध्ये जागृत केलेल्या विवेकाचं पूजन. पूजन हे व्यक्तीचं नाही आहे, पूजन हे एका गुणाचं आहे आणि तो गुण म्हणजे विवेक. या विवेकाची परिपूर्णता म्हणजे पौर्णिमा. आणि ही पौर्णिमा जसा चंद्र असतो ना आकाशामध्ये, तर तो प्रतिपदेपासून तो पौर्णिमेपर्यंत कलेकलेने वाढत असतो. तसा जो शिष्य असतो तो सद्गुरूंच्या संगतीमध्ये कलेकलेने वर्धिष्णू होत असतो, म्हणजे खऱ्या अर्थी देवाच्या जवळ जात असतो. आणि मग ज्या वेळेला आपल्याला पूर्ण अंशाने आपल्याला दिसायला लागतो, तसा सद्गुरू आपल्या शिष्याला हळूहळू संस्कार करीत त्यांच्या संगतीमध्ये जेव्हा शिष्य राहतो त्यावेळेला त्या शिष्याच्या जीवनात देखील एक आनंदाची आणि शाश्वत सुखाची पौर्णिमा सद्गुरू निर्माण करत असतात. आणि म्हणून या गुरुपौर्णिमेचं महत्त्व आहे. गुरुपौर्णिमा म्हणजे सद्गुरूंच्या सान्निध्यात असलेल्या शिष्यांच्या वृत्तीमधली पौर्णिमा. ही पौर्णिमा एका दिवशी साध्य होत नाही. त्याकरता पहिलं साधन आहे सत्संगती. संतांची आणि सद्गुरूंची संगती असल्याशिवाय आपला विकास होत नाही. आणि सद्गुरू कलेकलेने आपल्याला वाढवतात. म्हणजे काय करतात, आपली जी सुखाची इच्छा आहे, आपल्याला सुख पाहिजे आहे, सगळ्यांना शाश्वत सुख पाहिजे आहे, त्या सुखाकरता आपण आयुष्यभर बाहेर प्रयत्न करत असतो. पण त्याच्या परिणामी काय होतं की ज्यावेळेला आपण बाहेर सुखाचा शोध घेतो त्यावेळेला त्या सुखामधून दुःख निर्माण होतं. सुख सुख म्हणत आहे, दुःख ठाकून आले, भजन सकळ गेले, चित्त दुश्चित्त झाले, अशी आपली अवस्था होऊन जाते. म्हणजे सुखाचा खरा मार्ग आपल्याला आयुष्यभर किती पैसा कमवला, किती वैभव वाढवलं, किती शिक्षण घेतलं, कुठल्याही देशात परदेशात आपण गेलो तरीही सुख हे पाऱ्यासारखं आपल्या हातून दिसत असतं आणि त्याला दुःखाचे पण लक्षण आहे. प्रगटते जाणावे असार आणि अप्रगटते जाणावे सार. तू सुखाची अपेक्षा करतो आहेस आणि सुखाकरता तू बाहेर डोकावून पाहतो आहेस इंद्रियांच्या माध्यमातून, त्यामुळे तुला आयुष्यभर कधीही पूर्ण सुख मिळणार नाही. पूर्ण सुख जर तुला मिळायचं असेल तर त्याच्याकरता सद्गुरूंच्या संगतीमध्ये कलेकलेने तुला वाढावं लागेल. परिपूर्ण होईपर्यंत शिष्याला सत्संगतीमध्ये राहावं लागेल. आणि म्हणून मग पहिल्यांदा आपण पाहतो की सद्गुरूंच्या संगतीमध्ये पहिल्यांदा काय होतं, पहिल्यांदा आपली चित्तशुद्धी होते. परमार्थामधले टप्पे आहेत. ज्यावेळेला आपण खऱ्या गुरुच्या सान्निध्यामध्ये येतो, त्याच्या संगतीत राहतो. संगती म्हणजे त्याचं काही 24 तास आपल्याला व्यक्तिगत काही जिवंतपणे संगती नाही मिळत, पण सद्गुरूंनी दिलेली शिकवण, त्यांनी सांगितलेल्या ग्रंथांचं पठण, त्यांनी दिलेल्या मंत्राची उपासना आणि सतत आपलं जे काही आपण कार्य करतो ते गुरुवारपण भूमिकेतून करणं, म्हणजे स्वतःकडे कर्तेपण न घेता गुरूंच्या कृपेमुळे सगळं होते आहे, हा भाव आपल्या मनामध्ये हळूहळू निर्माण व्हायला लागला की आपलं पहिल्यांदा चित्त शुद्धी होते. हा पहिला टप्पा आहे. पहिली कला चंद्राची ती म्हणजे आपलं चित्त शुद्ध व्हायला लागतं. चित्त शुद्ध झाल्यानंतर मग पलीकडे आपल्यामध्ये खरं जिज्ञासा निर्माण होते.
कुठली जिज्ञासा निर्माण होती की खरंच हे जग कोणी निर्माण केलं असेल, या जगाचा कर्ता कोण आहे, आपण त्याचा शोध का नाही घ्यायचा, अशी जिज्ञासा निर्माण व्हायला लागते. ही दुसरी कला आहे, चंद्राची दुसरी कला. हळूहळू कलेने चंद्र वाढत चालला. मग तिसरी कोणती कला आहे की या ठिकाणी आपल्याला असं वाटतं की आता या दुःखातून आपण मुक्त झालो पाहिजे, म्हणजे मोक्ष मिळाला पाहिजे, जिवंतपणेच मोक्ष मिळाला पाहिजे. मी असं जीवन आनंदात जगावं की मला कुठल्याही प्रकारे दुःखाचा स्पर्श होता कामा नये, म्हणून मोक्षाची इच्छा आता ही पुढची कला आहे. मग ती इच्छा ज्याला तीव्रतर व्हायला लागते, मोक्षाची इच्छा ज्याला तीव्रतर व्हायला लागते, त्यावेळेला सद्गुरूंच्या उपदेशामुळे, सद्गुरूंच्या सानिध्यामुळे आपल्यामध्ये विवेक जागा व्हायला लागतो. ही पुढची कला आहे. अजून विवेक पूर्णावस्थेला विवेक गेलेला नाहीये, कलेने तो वाढतोय. आज विवेक कुठला आहे तर परमार्थामध्ये विवेकाचे अनेक प्रकार आहेत. त्याच्यामध्ये आत्मानात्म विवेक, सारासार विवेक व्हायचा आहे, जो मोक्ष प्राप्त करून घ्यायचा आहे. त्याच्याकरता आता आपली सुरुवात झाली विवेकापासून. आपली बुद्धी स्थिर व्हायला लागते आणि मग बुद्धी स्थिर झाल्यानंतर, विवेकाचा उदय झाल्यानंतर मग काय आत्मा आहे, काय अनात्मा आहे, काय जड आहे, काय चैतन्यशाली आहे, चित आहे, काय खरं आहे, काय खोटं आहे, प्रगट खोटं आहे, अप्रगट खरं आहे, हा सगळा विवेक आपल्यामध्ये हळूहळू जागा व्हायला लागतो. आणि हा विवेक ज्याला जागा व्हायला लागतो त्यावेळेला न कळत आपल्या चित्तामध्ये एक पालट घडतो, चित्तामध्ये परिवर्तन घडायला लागतं. ही दुसरी पुढची कला आहे. आणि मग त्या कलेमुळे एक प्रकारे आपल्याला या संसाराविषयी एक उदासीनता किंवा विरक्ती निर्माण होते. विवेक झाल्यानंतर विरक्ती येते. विरक्ती येते म्हणजे आपल्याला संसारामध्ये मन रमत नाही. हे सगळं जे काही आहे हे सगळं वरवरचं आहे आणि यात काही खरा आनंद नाही आहे, हे मनाला पटायला लागतं. आणि सद्गुरूंना आपण अधिक जवळ सद्गुरूच्या जायला प्रयत्न करतो आणि आपणही सद्गुरू झालो पाहिजे अशी तीव्र इच्छा निर्माण होते. आणि त्यामुळे आपल्यामध्ये ज्याला विरक्ती निर्माण होते त्यावेळेला मग मुक्ती देणारं ज्ञान हे गुरु कृपेने आपल्या आतमध्ये प्रचोदित व्हायला लागतं, आतमध्ये प्रकट व्हायला लागतं. जो आपला आत्मसूर्य आहे, जो अंगोष्ठ मात्र पुरुष आहे, त्याला सद्गुरूंच्या कृपेमुळे ते जागी करतात. आणि मग त्या प्रकाशामध्ये आपल्याला ही सृष्टी वेगळी दिसायला लागते. पहा कसा गंमत आहे. हे जगामध्ये फक्त सद्गुरू करतात, दुसरं कोणी करत नाही. ज्या डोळ्यांनी आपण पाहतो त्यावेळेला आपल्या मनामध्ये वासना निर्माण होतात. ज्यावेळेला कानाने आपण काही ऐकतो त्यावेळेला आपल्यामध्ये वासना निर्माण होतात. ज्यावेळेला आपण काही नाकाने काही गंध घेण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला आपल्यामध्ये काही वासना निर्माण होतात, चांगल्या किंवा वाईट काही. मग ही जी ज्ञानेंद्रिय आहेत ही बहिर्मुख आहेत आणि त्यांच्या माध्यमातून माझ्या मनामध्ये वासना निर्माण होतात आणि त्यामुळे त्या वासना माझ्या दुःखाला कारणीभूत होतात. हे हळूहळू गुरुच्या संगतीत कळायला लागतं. आणि मग त्या सत्संगतीमधून जगा देवा तुझा विसर न व्हावा. आज काय झालंय आपल्याला देवाचा विसर पडलाय, सद्गुरूंचा विसर पडलेला आहे आणि या प्रपंचाचा विसर आहे तो जगामध्ये कुठेही नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की संत संग देई सदा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. पुन्हा पुन्हा मला जन्माला घाल, पुन्हा पुन्हा मला संतांच्या संगतीमध्ये ठेव आणि स्वर्गीय आनंद मला संतांच्या आणि गुरूंच्या माध्यमातूनच मिळेल, असा दृढ विश्वास ज्याला निर्माण होतो त्यावेळेला खऱ्या अर्थी विरक्ती आली असं आपण म्हणाय. म्हणजे आता आपण जे पाहिलं आतापर्यंत सारांश रूपाने की सद्गुरू पहिल्यांदा चित्तशुद्धी करतात. चित्तशुद्धी केल्यानंतर जिज्ञासा निर्माण करतात परमेश्वराविषयी किंवा खऱ्या सुखाच्या प्राप्तीविषयी. मग जिज्ञासा निर्माण झाल्यानंतर हळूहळू आपला विवेक जागृत करतात. विवेक जागृत केल्यानंतर विरक्ती येते आणि विरक्ती आल्यानंतर मग संतांच्या आणि सद्गुरूंच्या संघाशिवाय दुसरं कुठेही मन रमत नाही आणि एक अतीव अशा आनंदाचा अनुभव आपण आयुष्यभर घेतो.
आणि त्याला म्हणतात जीवनमुक्त अवस्था. जगात राहून, संसारात राहून जिवंत असून देखील मुक्त आहे आपण. म्हणजे सद्गुरू किती मोठं कार्य करतात पहा. की सोन्याच्या पिंजऱ्यात अडकलेला आपला जीवरूपी पक्षी, त्या पक्षाला त्या पिंजऱ्यामधून मोकळं करून चिदाकाशामध्ये सच्चिदानंद प्राप्ती करता, झेप घेण्याकरता उद्युक्त करतात. आणि ज्यावेळेला तो झेप घेतो त्या चिदाकाशामध्ये आणि आनंदाचे डोही, आनंद तरंगात तो पोहायला लागतो, त्यावेळेला सद्गुरू बाजूला होऊन जातात. गुरु पावती प्रतिष्ठा, शिष्य पावती प्रतिष्ठा, गुरु राहिरे अज्ञात. हे गुरुचं काम आहे. आणि म्हणून जगामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण आहे असे ज्यावेळेला प्रश्न पडतात त्यावेळेला कबीरदासांनी त्याचं उत्तर दिलं आहे की गुरु श्रेष्ठ का बरं आहे. ते म्हणतात की एक दिवस गुरु गोविंद देई दोही खडे, गुरु गोविंद दोही खडे काके लागू पाय, बलिहारी गुरु आपने गोविंद दिये बताय. गुरु आणि गोविंद असे दोघेही माझ्यासमोर उभे राहिलेत असं कबीरदास म्हणतात. त्यावेळेला आता पहिल्याचा नमस्कार कोणाला करायचा? गोविंदाला करायचा म्हणजे कृष्णाला करायचा का गुरुला करायचा? त्याचं उत्तर ते स्पष्टपणे देतात की बलिहारी गुरु आप की, पहिला नमस्कार गुरुला. कारण गुरुमुळे देवाची ओळख होते, अन्यथा ओळख होत नाही. आणि म्हणून सद्गुरूंचं महात्म्य आपण देखील आपल्या उपासनेमध्ये नेहमी म्हणत असतो. आपली जी तिसरी प्रदक्षिणा आहे त्या प्रदक्षिणेमध्ये संतांचे सगळे उद्गार आहेत. तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली यांचे अभंग आपण त्या ठिकाणी म्हणतो ना. सद्गुरु वाचुनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी, आपणासारिखे करीती तात्काळ नाही केळ नाही काळ वेळ तया लागली. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरोनी खऱ्या देवा. खरा देव कोण आहे? सद्गुरू आहे, हे तुकाराम महाराज म्हणतात. आणि तसंच आणखी बाकी म्हटला की सकल देवांची दैवत सद्गुरुनाथ एकला. आपल्याला पाठ आहे सगळी पद. सद्गुरुनाथ एकला, राम केला ब्रह्मज्ञानी, वसिष्ठ मुनी तारक. राम ब्रह्मज्ञानी केव्हा झाला? वसिष्ठांची सेवा केल्यामुळे झाला. कृष्ण गुरु सांदीपन, कृष्णाचा गुरु सांदीपन, त्याच्यामुळे त्याला ब्रह्मज्ञान कळलं. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की सगळ्या देवांचा देव जर कोणी असेल तर तो सद्गुरु राज आहे. ज्ञानेश्वर माऊली तेच म्हणते की ज्ञानेश्वर म्हणे साच उद्धरलो गुरु कृपे. आपल्या पदामध्ये आहे ना ते. तर तो ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर आपल्याला असं लक्षात येते त्या ठिकाणी की गुरुशिवाय दुसरा कोणी नाही असं जसं ज्ञानेश्वरांनी म्हटलं, तुकारामने म्हटलं, समर्थ रामदास स्वामींनी तेच म्हटलं की गुरु वाचुनी गुरु हुनी देव वाटे मोठा, तो जाणावा करंटा. ज्याला गुरुपेक्षा देव मोठा वाटतो तो करंटा आहे, त्याला खरं मर्म कळलेलं नाही. आणि आपलं जे गुरुचरित्र आहे आपण जे वाचतो, म्हणजे गुरुचरित्र काही सगळेच वाचतात अशातला भाग नाही, पण गुरुचरित्र हे आपल्या दत्त संप्रदायाचं एक वेद प्रामाण्य असलेला असा तो ग्रंथ आहे, पोथी आहे. त्या गुरुचरित्रामध्ये असं म्हटलेलं आहे की एखादे समयी श्रीहरी आपल्या अथवा कोपे त्रिपुरारी. एखाद्या वेळेला जर एखादा शिष्य जो आहे त्याच्यावर जर भगवान श्रीकृष्ण श्रीहरी किंवा शंकर, विष्णू किंवा शंकर या दोघांपैकी कोणी जरी कोपलं तरी त्याची सुटका करणारा फक्त एकच आहे. तो कोण आहे? सद्गुरू आहे. ते म्हणतात की एखादे समय श्रीहरी अथवा कोपे त्रिपुरारी, राखे स्वये गुरु निर्धारी आपल्या भक्तजनांची. देवांच्या कोपापासून देखील, ब्रह्मदेवाने लिहिलेल्या लठारावरच्या प्रारब्ध रेषा देखील जर आपल्याला त्रासदायक होत असतील तर गुरुमध्ये ते बळ आहे की तो त्या लोलाट रेषा पुसून टाकतो. इतकं श्रेष्ठत्व या गुरूंचं सांगितलेलं आहे. का बरं सांगितलं हे? गुरु का बरं मोठा आहे?
तर तो आपल्याला शाश्वत सुखाचा शोध काय आहे तो सांगतो. आपण सुखाकरता बाहेर पाहतो असं म्हणतो ना, आणि म्हणून बाहेरून सुख मिळतं असं पाश्चात्य लोकांना वाटतं. पाश्चात्य लोकांना काय वाटतं की विज्ञानामुळे सुख मिळतं. विज्ञान आणि अध्यात्म याच्यामध्ये फरक काय आहे? विज्ञान म्हणजे सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री, आणखीन काय काय ते आकाश, ताप आला तर काय करायचं, बाहेरून सगळा विचार करतो. पण त्याच्यामुळे आपला कदाचित गोळी घेतल्यामुळे ताप जरी गेला तरी मनस्ताप जात नाही, त्रिविध ताप जात नाहीत. जातात का? नाही जात. गोळी तेवढ्या पुरतं काम करते. पुढे ती गोळीचा परिणाम गेला की पुन्हा ते दुसरे आजार निर्माण होतात. त्या भौतिक ज्ञानामुळे सुख प्राप्त झालं असं अजूनही सिद्ध झालेलं नाही. आणि त्याचे उदाहरण आपण पाहतो. साधा मोबाईल आहे, खूप काही प्रगती झाली की आज आपण एका सेकंदात इथून अमेरिकेला बोलू शकतो, आणखी कुठे कुठे बोलू शकतो. म्हणून मोबाईल फार उपयोगी आहे. आपल्याला त्या मोबाईलमुळे सुख मिळते असं वाटतं. पण ज्याने हा मोबाईल शोधला तो कूपर नावाचा वैज्ञानिक, तो 2 वर्षांपूर्वी मृत्यू पावला. आणि त्याने मरताना लिहून ठेवलं की माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठं पाप जर काही मी केलं असेल तर मी मोबाईल शोधून लोकांचा आनंद हिरावून घेतला. या मोबाईलमुळे आज आनंदापेक्षा तणाव जास्त निर्माण झालेला आहे. या मोबाईलमुळे माझी पुढची पिढी बर्बाद झालेली आहे. काय काय घाणेरडे दृश्य आपण त्या मोबाईलवर पाहतो, युट्यूबवरती पाहतो. एकीकडे भजन लागतं, दुसऱ्या बाजूला काय दिसतं. आणि त्याच्यातून मग लहान लहान मुलांचे आज जीव चाललेत, मुलींचे जीव चाललेत. मोबाईलवरून लोक चोरी कशी करावी शिकायला लागलेत. पहा किती गंमत आहे. जी काही विज्ञानाने निर्माण केलेली सुखाची साधनं आहेत त्याचा उपयोग आपण वेगळ्या पद्धतीने करायला लागलो. फ्रीज निर्माण केला कशा करता की भाजी त्यात थंड राहावी, फळं ताजी राहावीत, थंड पाणी प्यायला मिळावं, बर्फ मिळावं आणि सुखामध्ये आपण जगावं उन्हाळ्यात याच्याकरता. पण त्या आपल्या आईचं प्रेत त्या फ्रीजमध्ये जर ठेवलं तर 2 वर्षापर्यंत ते ताजं राहील. आणि त्याच्यामुळे आईला जी पेन्शन मिळत होती त्याचे अंगठे आपण कागदावर घेऊ शकतो प्रेताचे. म्हणून 2 वर्षापर्यंत एका गृहस्थाने फ्रीजमध्ये आपल्या आईचा मृतदेह ठेवून दिला. 2 वर्षापूर्वी पेपरमध्ये सगळ्या ठिकाणी बातमी आलेली आहे. कशा करता की तिची पेन्शन सुरू राहावी. आई गेली तर आईला फ्री पेन्शन मिळत होती ना, मग ती पेन्शन आता आई गेली तर आता आपल्याला काहीच मिळणार नाही. आणि याला व्यसन लागून गेली सगळी. आई बापाच्या पैशावरती हा मजा करत होता. आता बापही गेला, आई गेली, मग आपलं कसं होईल? म्हणून त्यांनी अक्कल काढली की फ्रीजमध्ये ताजी तवाली राहते. 2 वर्ष फ्रीजमध्ये प्लेट ठेवलं होती. म्हणजे दिल्लीला आपण पाहिले की एका स्त्रीचे या पत्नी झाला का नाही, पण उपयोग काय झाला? म्हणजे सुखाची जी साधनं आपण बाहेर शोधतो त्याच्यामुळे सुखापेक्षा तणाव जास्त वाढतो. आपण जेव्हा आता इथे उत्सवाकरता आलेले आहात, काल रात्रीपासून मला जागले असाल की आपल्याला लवकर जायचं आहे, रात्री झोप तसेच झाली आपली. आता इथे बसले आहात, प्रवचन ऐकतात, पुन्हा घरी जायचं आहे. शक्यता आहे की थकून जातो आपण. थकून गेल्यानंतर आपण गाढ झोपी जाऊ की नाही, अंथरुणात पडल्या पडल्या झोप लागून जाईल आपल्याला. 2 दिवस यांनाही ताण पडला सगळ्यांना. तर त्याच्यामुळे तणावातून मुक्त झालो आपण की आपल्याला झोप येते. पण मला सांगा की ज्याच्याजवळ अमाप पैसा आहे, अमाप पैसा आहे, त्याच्याजवळ सगळ्या प्रकारची सुबत्ता आहे, मान मरात आहे, सगळं काही आहे, त्याच्याजवळ जर आपण त्याच्या पलंगाच्या भोवती सोन्याच्या चिकार मिळत त्याला चॉकलेट काय बिस्किट वगैरे ठेवली व्यवस्थित, सोन्याची बिस्किट ठेवली, आणखी काही काही प्रकार ठेवले, तर त्या पलंगावर त्या माणसाला झोप येते की जागा राहतो तो? हा, तुमच्याजवळ काही नसताना गाढ झोप लागते. आणि ज्याच्याजवळ आहे त्याला चोर येतो का, हा येतो का, पळून येईल का, झोपत नाही. दिवस महिना महिना झोपत नाही तो. मी पाहिले तसे श्रीमंत म्हणून सांगतो तुम्हाला. मग ते श्रीमंत माझ्याकडे आले, म्हणाले की वा हे सगळं असूनही मला खूप भीती वाटते की कोणी चोर येईल का म्हणून. म्हणलं मग काय करायचं? नाही म्हणे मला ज्ञानेश्वरी शिकवा. आता म्हणून तुमचं वय असं झालं की तुम्ही आता शिकण्याच्या पलीकडे गेले. हे जर आधी शिकले असते तर सगळ्याचं सुख तुम्हाला मिळालं. म्हणजे माणसाला सुखाचा शोध घ्यायची आजही इच्छा आहे, पण सुख कसं मिळेल याचं उत्तर मिळत नाही. आणि म्हणून किती प्रयत्न केले
किती राजकारणामध्ये आपण गेलो, किती समाजकारणाच्या नावाखाली आणखी नाना प्रकारचे व्यवसाय केले, तरीही सुखाची झोप ही ज्या आनंदी माणसाला येते, ज्या कष्टाळू माणसाला येते, ती श्रीमंताला येत नाही. खरं आहे ना हे? खोटं आहे का बरं असं भाऊ? त्याच्याजवळ भरपूर आहे, सगळं तरी झोप का नाही येत? कारण तो सुखाचा शोध बाहेर घेऊन राहिला. म्हणून सद्गुरू आपल्याला सांगतात की बाबा रे, सुखाचा शोध बाहेर नको घेऊ, सुखाचा कंद आपल्या आतमध्ये आहे. आणि म्हणून तू जर बहिर्मुख होऊन जगाकडे सुखाकरता तहानल्याप्रमाणे पाहतो आहे ना, तर ती तुझी इंद्रिय जरा अंतर्मुख कर, म्हणजे तुला कळेल की सुख कुठे आहे आणि हे सुख शाश्वत आहे की ते सुख शाश्वत आहे. हा साधारण तू कर, तो विवेक, त्याला विवेक म्हणतात. तेव्हा अशा प्रकारे आपण विचार जर केला तर हे फक्त संत सांगतात का कमलकंद आणि दर्दुरी. ज्ञानेश्वर माऊली सांगते का कमलकंद आणि दर्दुरी नांदडुक एकेची घरी, परी पराग सेवितू भ्रमरी, आणि जवळली या चिखलाची उरे. काय सुंदर दृष्टांत ज्ञानेश्वरीने दिलेला आहे. ते असं म्हणतात, ज्ञानेश्वर माऊली असं म्हणते ही सुखाचा शोध घेण्याकरता हे उदाहरण दिलेलं आहे. काय म्हणतात ज्ञानेश्वर माऊली? ही का कमलकंद आणि दर्दुरी. पहा, चिखलामधून कमळ उगवतं ना, कमळ कुठून उगवतं? चिखलामधून. आणि बेडकी कुठे असते? चिखलामध्ये असते. म्हणजे चिखलाचं घर, चिखल हे जे घर आहे हे बेडकीचंही आहे आणि कमळाचंही आहे. मुद्दा लक्षात आला ना? का कमलकंद आणि दर्दुरी. दर्दुरी म्हणजे बेडकी. एकाच घरात राहतात, म्हणजे चिखलातच राहतात, पण ते कमळ जेव्हा फुलतं त्यावेळेला त्याचा पराग सेवन करण्याकरता, जो स्वर्गीय आनंद मिळणारा पराग आहे तो सेवन करण्याकरता भ्रमरी म्हणजे भुंगा किंवा भ्रमरी, ते भृंगा तो उलट उलट त्या कमळाच्या त्या पानावर फुलावरती येतो आणि तो त्या रात्रभर त्या स्वतःला त्या कोंबडामध्ये कोंडून घेतो कमळाच्या पराग सेवन करण्याकरता. का कमलकंद आणि दर्दुरी नांदणूक एकेची घरी, परागू सेवन करी भ्रमरी, परागू सेवन करी भ्रमरी. तो पराग सेवन करण्याकरता तो भुंगा बाहेरून येतो, पण जवळ असलेली त्याच घरात राहणारी बेडकी मात्र काय करते? येरी चिखलची उरे, ती आपली चिखलच खात राहते. तसा ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, तैसा माझ्या अंतःकरणामध्ये राम आहे, आतमध्ये राम आहे, तो सर्व सुखाचा आराम आहे. पण त्याला विसरून लोक धर्मिष्ठासारखे बाहेर पाहत राहतात आणि आतमध्ये डोकावून पाहत नाही. का कमलकंद आणि दर्दुरी नांदणूक एकेची घरी, परी भ्रमाते सारी, परी सेवन करी भ्रमरी, आणि येरी चिखलची उडे. तैसा हृदयामध्ये रामू, असता पूर्ण सुखाचा आरामू. का भ्रमिष्ठाचा, भ्रमिष्ठावरी, भ्रमिष्ठ जो आहे त्याचं लक्ष कुठे आहे? बाहेरच्या जगामध्ये आहे, की बाहेरून सुख मिळेल, बाहेरून सुख मिळेल. म्हणून सद्गुरू जे असतात, संत जे असतात, ते आपल्याला शाश्वत सुखाचा शोध आहे तो कसा घ्यायचा हे शिकवतात. आणि म्हणून त्या सद्गुरूचं महात्म्य आहे. आणि अशा प्रकारे जो आपल्याला चिरसुख देतो प्राप्त करून, त्याचं पूजन म्हणजे आपलं गुरुपौर्णिमा आहे. सद्गुरू आपल्याला सांगतात की बाहेर सुख नाही, मग आत्मज्ञान आपण त्याला म्हणतो ना की सद्गुरूमुळे आत्मज्ञान प्राप्त होते. आत्मज्ञानची व्याख्या समर्थांनी फार सोपी केली आहे. पाहावे आपणासी आपण तया नाव आत्मज्ञान. आपण आपल्याला शोधून पाहायचं म्हणजे त्याला आत्मज्ञान म्हणतात. पण आपला स्वभाव कसा आहे की आपण ज्याला बाहेर पाहतो त्यावेळेला आपण स्वतःला विसरून जातो. एक त्या उपनिषदामध्ये गोष्ट आहे, काय आहे की 10 यात्रेकरू हिमालयामध्ये यात्रेकरता गेले. जातात ना उन्हाळ्यामध्ये, तो हिमालयामध्ये गेले. आता हिमालयामध्ये काही ठिकाणी निसरडे कडे आहेत, खाली खूप मोठ्या दऱ्या असतात, पाऊल वाट असते फक्त,
आणि भयानक असते ते, पाय घसरला की मरून जातो म्हणून खाली कोसळला जातो अशी अवस्था असते. ते 10 यात्रेकरू हिमालय करता निघाले. त्यातला एक लीडर होता, नेता होता. तो त्या सगळ्या 10 लोकांना घेऊन तर 9 लोकांना घेऊन चालला होता. त्यांनी सांगितलं की पारे बाबा आता पुढे कशी आहे, घसरण आहे, भीती आहे की कोणी खाली कोसळून दरीमध्ये कोसळून मरू शकेल, म्हणून माझ्या मागून एकेकाने यायचं. त्याप्रमाणे सगळे लोक जीव मुठीत धरून त्या छोट्याशा निसरड्या वाटेवरून हळूहळू एकाच्या मागे हात धरून एका पठारावरती आले. पठारावरती आल्यानंतर हा म्हणाले की आपण आता गोलाकार उभे राहू. गोलाकार सगळे उभे राहिले. कशा करता? तो म्हणाला बा या वाटेहून कोणी पडलं तर नाही ना, आपले सगळे लोक आले की नाही पाहिजे, म्हणून त्यांनी गोलाकार लोक उभे केले आणि स्वतःपासून मोजायला सुरुवात केली. स्वतः मोजायला सुरुवात केली. 1 2 3 4 5 6 7 8 9 स्वतःला विसरून गेला. तो म्हणाला की अरे एक कोणीतरी पडला बरं का, एक कोणीतरी पडला. अरे तू मोजून पहा बरं. त्याच्या बाजूचा दुसरा होता, त्याला म्हणे की तू मोजून पहा. त्याने तोही तसाच विसरे आपण अशी आपण त्याने मोजले. तो म्हणे तुमचं म्हणणं बरोबर आहे, 9च आहेत म्हणे. मग आता आली की पंचायत 9 आहेत म्हणजे एक गेला. आता एक गेला, त्याला श्रद्धांजली तर दिली पाहिजे ना. म्हणून सगळे म्हणाले की तो नेता म्हणाला की आता आपण काय करू की सगळे मिळून त्याला श्रद्धांजली देऊ बरं. म्हणून श्रद्धांजलीच्या त्या पद्धतीने सगळे उभे राहिले आणि काय जे बोलायचं तर श्लोक करायला तो म्हणायला लागले श्रद्धांजलीचा. इतक्यात हिमालयातला एक साधू त्या वाटेने चालला होता. तो साधू म्हणाला की तुम्ही हे डोळ्यात पाणी का बरं आलं, कोणाला श्रद्धांजली देऊन राहिले? म्हणाले काय साधू महाराज सांगा तुम्हाला, आम्ही त्या निसरड्या वाटेवरून हिमालयाच्या आलो, त्यात एक जण आमचा स्वर्गवासी झाला. अरे असं कसं झालं? मला तर काही वाटत नाही तसं. साधू म्हणाला. ते म्हणाले काय महाराज आम्ही मोजले ना. असं का तुम्ही मोजले? बरं पुन्हा मोजा म्हणे एकदा. मग त्या नेत्याला म्हणले की तू मोज पुन्हा. त्याने पुन्हा तेच केलं. 1 2 3 4 5 6 7 8 9 स्वतःला विसरून गेला. म्हणाले की पहा एक गेला की नाही. त्या साधू म्हणाला की आता मी मोजतो म्हणा. बरं मी तुम्हाला मोजून दाखवतो. पहिला तू 1 आणि मग 9 आणि 10 झाले की 10. हो झाली. वा 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 वा. आम्ही सगळे आनंदी झालो. म्हणजे आपण आपल्याला विसरल्यामुळे काय होतं हे त्या उपनिषदेच्या कथेमध्ये सांगितलं. आणि हे कशामुळे होतं की मी मला विसरतो आणि लोकांना जगाला सगळे सल्ले देत बसतो. विश्वशांती झाली पाहिजे आहे ना, विश्वगुरु झाला पाहिजे, विश्वशांती झाली पाहिजे, जग खूप पुढे गेलं सुधारलं पाहिजे, जगामध्ये खूप सुख निर्माण झालं पाहिजे, भाषणं खूप द्यायची. पण स्वतःकडे पाहतो का तो? हा दुसऱ्याला आनंद देतो का? नाही देत. आमच्या विनोबाजी भावेंनी त्याला कृष्ण भक्तीचा रोग असं म्हणलेलं आहे. कसे शब्द वापरले त्यांनी. कृष्ण भक्तीचा रोग म्हणजे काय की आपल्याला दुसऱ्याची काही बाजू फक्त दिसते, चांगली बाजू दिसतच नाही. आणि म्हणून नावं ठेवायचा प्रकार सुरू होतो. नावं ठेवतो ना आपण एकमेकाला. लग्नात गेले तर शुभमंगल सावधान म्हणताना अक्षता त्या ते ठिकाणच मारतो आपण. त्या तिथं जर पोचतच नाही, समोरच्याच माणसाच्या डोक्यावर पडतात. पुढे सदा मंगलम. आणि सगळ्या चर्चा काय असतात की पहा तिची साडी कशी आहे, त्या बीणबाईची साडी कशी आहे, साडी कशी आहे, तिची साडी कशी आहे. कृष्ण भक्तीचा रोग. जिथे पहा तिथे कावळ्याच्या नजरेने पहा. याचं हे चुकलं, त्याचं ते चुकलं, त्याचं ते चुकलं. आणि त्याच्यामुळे एकीकडे गप्पा तर सगळ्या विश्वशांतीच्या, विश्व हे सगळं एकच आहे असं म्हणायचं. आणि वागणूक कशी आहे की विश्वाचं चांगलं कल्याण व्हावं, फक्त मी बाजूला राहावं, माझ्याकडून काही होणार नाही. ही जी वृत्ती आहे, या वृत्तीला आपण लौकिकामध्ये सुखप्राप्ती करता केलेल्या प्रयत्नाची वृत्ती आहे का? यातून सुख मिळणार आहे का? नाही. म्हणून मोठ्या मोठ्या अफाट कल्पना सुचतात, पण साध्या सोपा उपाय आपल्याला कळत नाही पुष्कळदा. खूप अफाट कल्पना सुचतात. मी असं संघटन उभं करीन, मी तसं करीन, जगामध्ये सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं करीन. पण हे सगळं करताना मी मला मात्र वेगळं ठेवीन.
एक राजा होता आणि त्या राजाचा एक राजकुमार होता. आता राजकुमार 4-5 वर्षाचा होता. तो आता मोठा झाला, तुरु पळायला लागला, धावायला लागला. आता तो त्याचा राजवाडा मोठा होता. त्या राजवाड्याच्या बाहेर जमीन होती सगळी, तिथे वाळू होती. त्या वाळूमध्ये हा एक दिवस खेळत गेला राजकुमार. आणि गेल्यानंतर तिथे त्या रडायला लागला म्हणून त्या ठिकाणी राजा, प्रधान, राणी सगळे धावत गेले. लाडका राजकुमार आहे तो. आणि म्हणून त्या राजकुमाराला, काय रे रडतोस का बरं बाळा, काय झालं तुला, काय झालं? तो म्हणाला, एक खडे मला खूप रुसून राहिले आणि वरून ऊन खूप तापल्यामुळे भाजून राहिलं, पाय माझे भाजून राहिले. राजाने प्रधानाला बोलावलं, प्रधानजी, माझ्या राजकुमाराचे कोवळे पाय या सूर्याच्या उन्हामुळे भाजून राहिलेत, तुम्हाला कळत नाही का? तुम्ही कशाचे प्रधान आलात? म्हणजे त्याला ताटात लागले त्या प्रधानाला, तुम्हाला कळत नाही का? काय करा? तो म्हणाला की महाराज सांगा, आज्ञा करा, मी काय करू? काही नाही, राजधानीमध्ये सगळ्या ठिकाणी चांबडं पसरून घ्या, म्हणजे राजकुमार कुठे गेला तर त्याचे पाय भाजणार नाही. आता हा म्हणाला की आता राजा आहे तो, त्याचं ऐकलं पाहिजे, पण ऐकताना खरं म्हणजे राजापेक्षा प्रधान हुशार असतात, आहे की नाही? राजा बुलबुल असतो, प्रधान हुशार असतो, आणि प्रधानाच्या सल्ल्यामुळे राजा चालत असतो. तेव्हा त्यांनी विचार केला की राजाला आता आपण काही हो नाही केल्यापेक्षा, त्याला दुखाल्यापेक्षा आपण आता आपल्या युक्तीने साधी गोष्ट करायची. राजधानीवर चांबडं टाकायचं असेल तर इतकं चांबडं मिळायला पाहिजे ना आजच्या आज. हे मिळणार नाही, त्याच्याकरता किती जनावरं मारावे लागतील. आता तो प्रधान सात्विक होता, त्याला राजाचे कल्याण साधायचं होतं, युवराजाचे कल्याण साधायचं होतं आणि प्रजेचंही कल्याण साधायचं होतं. तो म्हणाला, महाराज मला फक्त 1 तास द्या, मी सगळ्या ठिकाणी चांबडं आणतो. तो म्हणाला की 1 तासात होईल का सगळं? माझा मुलगा पुन्हा खेळायला गेला तर काय होईल? नाही म्हणजे सगळं व्यवस्थित होईल. तो चांभाराकडे गेला, त्यांनी त्या राजकुमाराच्या पायाच्या मापाचे जोडे विकत आणले, चांबड्याचे जोडे. म्हणाले की महाराज अंथरला म्हणे सगळ्या घरी चांबलं. बरं कुठे आहे? काहीच तर नाही आहे. तो म्हणाला, हे जोडे आणले, या पोराच्या पायात घाला आणि याला पळवा गावभर, काही होणार नाही. म्हणजे काय अफाट कल्पना सुचतात त्या राजाला, आणि प्रधान असतो त्याला युक्ती सुचते सहज. कारण प्रधानाला सगळ्या लोकांची काळजी आहे, राजाला लोकांची काळजी नाही. तो आपल्या पुरता पाहतो आणि म्हणून अफाट गोष्टी करतो. पण हा मात्र सगळ्यांची काळजी घेणारा असल्यामुळे याला असं वाटतं की लोकांना त्रास होता कामा नये, जनावरं कापली जाता कामा नये, चांबडंच काढायचं कुठून, त्याकरता रक्तपात कशाला केला जाता, त्याच्यापेक्षा जोडायच्या पायात घातला की जातो. किती सोपा उपाय होता. पण त्याच्याकरता त्या राजाचा कल पाहून, त्याचा मूड पाहून, त्याला प्रसन्न करून, त्याला न चुकवता अशी युक्ती त्या प्रधानांनी केली. तेव्हा आपण हे सगळं करतो. कृष्ण भक्तीचा रोग म्हणजे की कुठेही जरी आपण गेलो तरी त्या ठिकाणी आपल्याला हेच अनुभवाला येते सगळ्या ठिकाणी की निंदास्तुती जनांच्या, एक आहे ना बोल, निंदास्तुती जनांच्या, वार्ता वधू जनांच्या, वार्ता वधू धनाच्या. कुठे गेले की या गोष्टी मिळतात. निंदास्तुती, कोणाची स्तुती, कोणाची निंदा, समाजाची निंदा, हा चांगलं काम करत नाही, हा असा करतो, तो तसा करतो, मी त्याच्या घरी त्याने मला चहाही पाजला नाही, वगैरे वगैरे. दुसऱ्याकडे पाहणं, त्याला म्हणतात कृष्ण भक्तीचा रोग. कृष्ण म्हणजे भगवान श्रीकृष्ण नाही बरं का, कृष्ण म्हणजे काळं पाहणं, चांगलं दिसतच नाही. आणि त्याच्यामुळे हा सगळा सुखाचा संसार आपण दुःखाचा करून टाकतो. हा कृष्ण भक्तीचा रोग डॉक्टरच्या औषधावर जाईल काय? त्याला कोण औषध देणार आहे? तो सद्गुरू आहे. म्हणून सद्गुरूच फक्त हे कृष्ण भक्तीचा रोग हा दूर करू शकतात. आणि मग दुसरा त्या विषय काय असतो, शेवटचा विषय आहे की माझ्या दुःखाकरता दुसरा कारणीभूत आहे. अमुक गोष्ट सरकारने केल्यामुळे मला त्रास होतो आहे, या शेजाऱ्याने माझ्या घरासमोर घाण फेकल्यामुळे मला त्रास होतो आहे. आपण दुसऱ्याला दोष देत असतो. आपण जेव्हा घराबाहेर कचरा फेकतो त्यावेळेला तुझ्या बापाची सडा काय का असं म्हणतो, आणि त्याने फेकला तर याच्यामुळे मला त्रास होऊन झाला, आमच्या घरात रोग झाले असं म्हणतो. केली साधे व्यवहार, किती सोप्या गोष्टी आहेत, पण ह्या होतात. आणि म्हणून ज्या वेळेला आपण विचार करतो, त्याला सद्गुरू सांगतात, शास्त्र सांगते
की बाबा रे सुख दुःख दुसऱ्यामुळे निर्माण होत नाही, हा भ्रम पहिल्यांदा दूर कर. सुखस्य दुःखस्य न कोपी दाता, सुखाचा आणि दुःखाचा दुसरा कोणी बाहेरचा दाता नाही आहे. सुखस्य दुःखस्य न कोपी दाता परो ददाती ती कुबुद्धी रेखा. दुसरा तुला त्रास देतो, दुःख देतो, हे देखील तुझी कुबुद्धी आहे. स्वयं करो मी ती वृथाभिमान, मी करतो, मी सुख देतो, मी दुःख देतो, हा अभिमान खोटा अभिमान आहे. स्वकर्म सूत्रे ग्रथितानी लोके, आपण जे कर्म करतो स्वकर्म, त्याच्यामुळे प्रारब्ध तयार होतं आणि त्या प्रारब्धामधून सुख आणि दुःख आपल्याकडे येतात. स्वकर्मामुळे का बरं येतात? आणि आपलं स्वकर्म हे अहंकारातून निर्माण झालेला आहे. अहंकार म्हणजे देह बुद्धी, मी म्हणजे माझा देह, या देहाच्या पोषणाकरता, या देहाच्या सुखाकरता मी दुसऱ्यांच्या किती माना मुंगाळल्या तरी हरकत नाही, पण मला सुख मिळालं पाहिजे, हा अहंकार. आणि या अहंतेमुळे, या अहंकारामुळे तो आपल्या भोवती कर्माचं प्रारब्ध निर्माण करून घेतो. आज ते गोड आपल्याला गोड वाट, पण उद्या त्याच्या विरोधात होऊ शकतं. आणि हेच सध्या आपल्या सगळ्या हिंदुस्थानात नाही, सगळ्या जगात हेच सुरू आहे की दुसरा दुःख मला देतो असं म्हणायचं आणि त्याच्यातून आपण अशी कर्म करायची की ज्याच्यामुळे आपण त्या कर्माच्या गाठी आपल्या नशिबात बांधून घेतो. यातून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला समर्थ म्हणतात की पाहावे आपणाशी आपण. आपण आपल्याला पाहिलं पाहिजे, स्वतःला शोधून पाहिलं पाहिजे. एकांतात बसून ध्यानाच्या वेळेला मी आज दिवसभरामध्ये काय काय वाईट कर्म केली, मी आजच्या काळामध्ये, आजच्या दिवसामध्ये किती चांगली कर्म केली, याचा स्वतः आराखडा आपण घेतला पाहिजे. याचा तपशील आपण ज्ञात करून घेतला पाहिजे की माझं काय चुकलं. मी प्रेमाने वागायला पाहिजे होतं, पण प्रेमाने का नाही वागलो, माझ्या मला त्याच्याविषयी तिरस्कार का बरं निर्माण झाला, मला त्याच्याविषयी प्रेम का बरं वाटायला लागलं. दोन्ही बाजूने आपण विचार करावा. तेव्हा हळूहळू सद्गुरूंच्या कृपेमुळे आणि ज्यावेळेला आपला विवेक हा पूर्ण पाळला जातो त्यावेळेला एक नवीन सृष्टी आपल्यासमोर उघड होते, जी संतांनी पाहिलेली. समर्थ म्हणतात देहपुरामध्ये ईश म्हणून तयासी म्हणती पुरुष. मी पुरुष आहे असं म्हणतो ना, पुरुषाची व्याख्या केली की त्यांनी काय केली की तुझ्या देहामध्ये ईश आहे. ईश म्हणजे परमेश्वर आहे, तो आत्मा आहे, ते चैतन्य आहे. देहपुरामध्ये ईश म्हणून त्याला पुरुष म्हणतात. तैसा जगामध्ये जगदीश ओळखावा. जगामध्ये देखील अशाच प्रकारे जगदीश आहे. जसा माझ्यामध्ये चैतन्य आहे तसा आपल्या सगळ्यांमध्ये चैतन्य आहे. मला जसे स्वार्थ आहेत तसे तुम्हालाही स्वार्थ आहे. मला वाटते की सुख मिळावं, तुम्हालाही वाटते सुख मिळावं. चुकलं काय? काहीच चुकत नाही, कोणी दोषी नाही त्याच्यामध्ये. मग याच्याकरता काय करावं लागेल? याच्याकरता मला त्याच्याकडे प्रेमाने पाहावं लागेल. आणि हे जे प्रेम आहे हा पंचम पुरुषार्थ आहे. विश्व हे सगळं प्रेमाने एकमेकाशी बांधलेलं आहे. हे विश्वची माझे घर, आईची दयाची मती स्थिर. हे घर आहे माझं. वसुधैव कुटुंबकम हे आपल्या ऋषीमुनींनी हजारो वर्षापूर्वी आपल्याला शिकवलं की बाबा रे प्रेम करा. प्रेम कसं करा? निर्मळ प्रेम करा. लव वेगळं, लव म्हणतो ना आपण ते वेगळं, आणि प्रेम वेगळं. प्रेम हा पंचम पुरुषार्थ आहे. आणि असं प्रेम ज्यावेळेला आपल्या हृदयामध्ये सद्गुरू जागृत करतात त्यावेळेला, काल जसं मला एका जणांनी प्रश्न विचारला की सद्गुरूंची आठवण झाली किंवा देवाची आठवण झाली की माझ्या डोळ्यामध्ये धारा व्हायला लागतात. हे शुद्ध प्रेम आहे, हे शुद्ध प्रेम आहे. आणि हे प्रेम फक्त सद्गुरूच निर्माण करू शकतात, जगात बाहेर कोणी करू शकत नाही. आणि म्हणून जगामध्ये जगदीश पाहायला पाहिजे अशी संतांची शिकवणूक आहे, अशी सद्गुरूची शिकवणूक आहे. ज्ञानेश्वर माऊलींचा एक अभंग आहे, त्याची पहिली एकच ओळ फक्त मी सांगतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, लता मंगेशकरनी गायलेला आहे. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची झाले देह ब्रह्म. ज्या वेळेला विश्वाचं आर्त म्हणजे
आर्तपासून आरती शब्द झाला. ज्यावेळेला आपल्या मनामध्ये आर्त भाव निर्माण होतात ना, त्यावेळेला हे जग आपल्याला वेगळं दिसायला लागतं. माऊली असं म्हणते, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची झाले देह ब्रह्म. आणि मग जेव्हा आर्त माझ्यामध्ये प्रकट होतं त्यावेळेला हे सगळं जग मला ब्रह्मरूप दिसायला लागतं. आणि मग सद्गुरूंच्या कृपेमुळे एक नामदेव आपल्याला पाहायला मिळतो पंढरपूरला, की जो पुरणपोळीचं नैवेद्य घेऊन पांडुरंगाकडे नैवेद्य दाखवण्याकरता गेला. मध्येच पांडुरंगाने कुत्र्याचं रूप धारण केलं आणि त्याच्या ताटातली पोळी पळवली. तेव्हा या नामदेवाच्या डोळ्यामध्ये घळघळा पाणी यायला लागलं की अरे, कुत्र्याच्या रूपात तर विठ्ठलच आला आणि तो नुसतीच पोळी घेऊन गेला. पुरणाची पोळी नुसती खाली त्याला त्याचा घसा खराब होईल म्हणून हा तुपाची वाटी घेऊन त्याच्या मागे धावत गेला. अरे थांब, अरे थांब, विठ्ठला थांब. कुत्र्याला विठ्ठल म्हणतात. आणि तूप नुसती पोळी खाऊ नको, तूप खा त्याच्या बरोबर. काय भावना आहे. हा नामदेव, हा गुरु आहे, हा संत आहे. आणि त्यांचे सवंगडी असलेले ज्ञानोबा राजा, ज्ञानोबा राजांना लोकांनी आळंदीच्या हाकललं. त्यांचे मौन होऊ नये म्हणून ते पैठणला गेले. पैठणला सगळा जो ब्रह्मवृंद होता त्यावेळेचा शास्त्री पंडित, या सगळ्या शास्त्री पंडितांनी त्यांची अवहेलना सुरू केली या ज्ञानोबाची. आणि मग त्या ज्ञानोबाने त्या ठिकाणी सांगितले की ज्ञानेश्वर म्हणाले की सगळ्यात जीवामध्ये मीच आहे, ते परब्रह्मच आहे. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकटले, विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रकटले. काय कल्पना आहे, काय गोष्ट आहे. ही सगळी पंडित मंडळी चौकामध्ये उभी होती आणि त्यावेळेला ते पंडित यांची थट्टा करायला लागल्या बाल ज्ञानेश्वराची. काय ज्ञानोबा, सगळ्यामध्ये एकच आत्मा आहे का? वा वा वा, नवीन तंत्रज्ञान तुम्ही आम्हाला सांगितलं. तितक्यात एक माणूस आपल्या घरचा रेडा घेऊन आला. रेडा माहिती आहे ना आपल्याला, त्याचे नाव ज्ञानोबा होतं. ते पंडित म्हणाले, ज्ञानोबा, अरे हाही ज्ञानोबाच आहे, मग तो आणि तू एकच आहेत का? तो म्हणाला, हो महाराज, आम्ही दोघंही एकच आहोत. असं पंडित खवळले या उत्तरामुळे. वास्तविक त्यांनी त्यांच्या पाया पडायला पाहिजे होतं या उत्तरामुळे, पण ते खवळले. आमच्या विद्वतेचा अपमान तुम्ही करता, आणलं तो आसूळ. आणि त्यांनी एका वर्षी त्या माणसाकरता आसूळ आणला. आसूळ माहिती ना आपल्याला, अंतर. आणि सपासप त्या ज्ञानोबा रेड्यावरती इतके मार मारले, सपासप 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 बाप. तो रेडा देखील सहन नाही करू शकला. तो ओरडायला लागला. त्याच्या पूर्ण पाठीवरती बळ उमटले. तरीही उन्मत्त सगळी पंडित मंडळी म्हणाले की ज्ञानोबा, तो एकच आहे ना, मग त्याला आम्ही हंटरनी मारलं, त्याला त्या आसुडाने मारलं, मग त्याचे वळ तुझ्या पाठीवर यायला पाहिजेत ना. हो महाराज, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले. ते मारत होते आणि जन्माच्या डोळ्यातून अश्रू गळत होते. त्या रेड्याचा तो हंबीरवाला, तो म्हणजे हिवीलवाला हंबरडा, तो त्यांना अस्वस्थ करत होता. तो अस्वस्थ करत होता. ज्ञानोबारायांनी त्या पंडिताकडे पाठ केली, आपल्या उपवस्त्र अंगावर काढलं आणि त्यांना पाठ दाखवली. त्या रेड्याच्या पाठीवरचे सगळे वळ ज्ञानोबांच्या पाठीवर उमटले होते. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची देह झाले ब्रह्म. तो आणि मी वेगळा नाही. गुरुचरित्रामध्ये वांज महिषीची कथा आहे, आपण ऐकली असेल. नृसिंह सरस्वती स्वामी महाराज दुपारी 12-1 वाजताच्या सुमारामध्ये त्याला काही ना काही ते घेऊन येते भिक्षा. तेव्हा पहिली सगळी भिक्षा मी तुम्हाला देऊ, तर तोपर्यंत पाठावर बसा. ते म्हणाले मला इतका वेळ नाही आहे. विश्वाचे आर्त
माझ्या मनी प्रकाशले. स्वामी हे सगळं नाटक करत होते. त्याच्या डोळ्यासमोर ती म्हैस होती जी रडत होती आणि आज तिला मजुरी मिळाली नाही म्हणून ती खुंटीला बांधलेली होती. बेसन घातलेली म्हैस, वांझ म्हैस. स्वामी तिथं पाटावर बसले आणि कृतज्ञ कोपानी तिला म्हणाले की तुझ्याकडे ही म्हैस आहे ना, तू घरी काय नाही म्हणते, नाही आहे नाही आहे म्हणून काही म्हणून तिचं दूध दोहन कर आणि मला ताबडतोब दे. तर ती म्हणाले की महाराज क्षमा करा स्वामी, ही म्हैस वांझ आहे, तिला पांढर सांगून राहिले स्वामी. पण आता स्वामी म्हणतात तर आपण गेलं पाहिजे, संन्यासी आहेत, गुरु आहेत, त्याची आज्ञा पाळली पाहिजे. आणि म्हणून ती कळशी घेऊन त्या म्हशीजवळ गेली. म्हैस सांभाळला फोडत होती, डोळ्यातून पाणी गळत होतं, दात पडलेले होते, म्हातारी झाली होती. आणि हिने तिच्या स्तनाला स्पर्श केल्याबरोबर तिची केळी भरेल इतकं दूध त्याच्यातून आलं. गुरुचरित्रामध्ये कथा आहे. स्वामी त्याला त्या म्हशीकडे पाहत होते आणि हे आर्त त्यांच्या अंतःकरणातलं, त्या म्हशीच्या अंतःकरणातलं आर्त स्वामींनी ओळखलं, बाकी जनांनी नाही ओळखलं. म्हणून सद्गुरू मोठे असतात. ते अर्थ त्यांना कळलं आणि त्यांनी नुसत्या दृष्टिक्षेपातून कृपा दृष्टीने त्या म्हशीला आश्वासन दिले की तू घाबरू नको, तू वाज आता याच्यापुढे राहणार नाहीस, मी तुझा पुत्र झालो आता. आणि दृष्टिक्षेपातून दृष्टीचा प्रक्षेपण करून त्यांनी स्वतःचा पुत्र त्या म्हाताऱ्या म्हशीला आपलं अर्पण केलेलं आहे. आणि पुत्र प्राप्ती झाल्यामुळे तिला पाना फुटला. आणि पुढे कथा अशी आहे की नंतर स्वामी ते दूध त्यांनी गरम करून दिलं. स्वामी दूध त्याने निघून गेले आणि पुन्हा ते आले नाहीत. पण त्या म्हशीने त्यानंतर रोज 2 केळ्या दूध द्यायला सुरुवात केली. जीवाचं मातृत्व तिला अर्पण करणारे नृसिंह सरस्वती स्वामी महाराज, म्हशीला अर्पण करणारे स्वामी महाराज, गाढवाला नारायण समजून पाणी पाडणारे एकनाथ महाराज, रामेश्वर पासून 2 खांद्यावर 2 गावडे घेऊन आले. मे महिन्यामध्ये, वैशाख महिन्यामध्ये पाय भाजत होते खाली, रेती अनवाणी जायचं रामेश्वरापर्यंत. काशीहून निघालेले, पैठणच्या जवळपास आले. अजून अर्धांतर कापायचं होतं, पाय भाजत होते, पायाला फोडं आले होते. आणि तिथे त्या गावाच्या बाहेर एक गाढव पाण्यासाठी तळमळत होतं, हातपाय हालत होतं, झोपलं होतं त्या रेत्याळ्यावरती, तापलं होतं ते. आणि मोठमोठ्याने हंबरडा फोडत होते. अशा सगळ्या सामान्य माझ्या लोकांना श्रीमंत करण्याचं कार्य फक्त या जगामध्ये सद्गुरू माऊली करते, दुसरी कोणीही माऊली करत नाही. आणि म्हणून त्या गुरूंचं पूजन म्हणजे आजच्या गुरुपौर्णिमेचं पूजन. हे गुरुत्व आपल्यामध्ये उतरावं, विश्वाचं आर्त आपल्यामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये प्रविष्ट ठेवावं. त्याकरता आपल्याला आपला देव, त्याचं दर्शन घडलं पाहिजे. ते घडण्याकरता सद्गुरूंची सेवा शिवाय दुसरा उपाय नाही. आणि सद्गुरूंची सेवा विविध मार्गाने करता येते. ग्रंथ वाचनाने करता येते, संतांचे ग्रंथ वाचायचे, उपासना पद्धतीने करता येते, अनुसंधानातून करता येते. जे काही आपण सगळं रोज कार्य करतो ते सद्गुरूंना अर्पण करण्यामुळे करता येते. आपण तिथे कुठल्याही गावाला का असेना, पण माझा आजचा दिवस सद्गुरूंच्या कृपेमुळे चांगला जावो आणि मी सद्गुरूंची सेवा करणार आहे. आज मी ध्यानाला बसणार आहे, मी उपासनेची पद म्हणणार आहे, मी त्याने केलेला मंत्राचा किंवा नामाचा जप करणार आहे, त्यांच्या आज्ञेमध्ये राहणार आहे. त्यांच्या जवळ शरीराने जाण्याची आवश्यकता नाही आहे, मनाने आपण अनुसंधानाने एकमेकाची राहणं पाहिजे. असे जेव्हा आपण जोडले जाऊ त्यावेळेला ती खरी गुरुपौर्णिमा असेल. अशी गुरुपौर्णिमा आपल्या आयुष्यात यावी आणि आपल्यामधलं देखील जे हृदयातलं विश्वात्मक आर्त आहे ते आर्त प्रकाशित व्हावं, जेणेकरून आपण खऱ्या अर्थी सगळे एकमेकांचे बंधू भगिनी, एकमेकांचे प्रेमाने बांधलेलं असा एक विश्वामधला समुदाय निर्माण करू शकू आणि हे सगळं विश्व आपण जोडू शकू अशी अपेक्षा करायला हरकत नाही. तशा प्रकारची सद्बुद्धी आपल्या सगळ्यांना सद्गुणी द्यावी. एवढं बोलून मी माझं हे लांबलेलं प्रवचन थांबवतो.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय.